पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील एक भ्रष्टाचाराचा व्हिडिओ समोर आला होता। राजेंद्र ढेरिंगे या कर्मचाऱ्याला 35,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते। या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ ज्यांनी शूट केला त्या निर्मल शर्मांनी एबीपी माझाशी बोलताना झिरवळ यांच्या कार्यालयात पैशांचा व्यवहार कसा चालतो याचा खुलासा केलाय। यामध्ये मंत्री नरहरी झिरवळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याचा आरोप निर्मल शर्मा यांनी केला। त्यांच्या दाव्यानुसार अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या फाईल्सवर लाल हिरव्या पट्ट्या मारून त्यावर कोणाला किती पैसे द्यायचे आहेत हे विशेष खून करून लिहिलं जायचं। विशेष म्हणजे या मेडिकल सस्पेन्शनच्या सुनावण्या मंत्री घेत नसून त्यांचे अधिकारी घेत असल्याचा खुलासाही निर्मल शर्मा यांनी केला। तसेच कोणाचीही ओळख सांगितली तरी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात पैसे हे द्यावेच लागतात असं शर्मा यांनी सांगितलं। माझ्या मेडिकल दुकानात काही त्रुटी होत्या, मी ते मान्य करतो। दुकानात साफसफाई नव्हती, औषधांच्या फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ORS ठेवलं होतं। त्यावरून मला मेडिकल दुकानाचा परवाना 1 महिन्यासाठी निलंबित झाल्याचा आदेश आला। मी माझ्या चुका मान्य करतो। मला परवाना निलंबित होण्याचा आदेश मान्य नव्हता, म्हणून त्या विरोधात मी 7 तारखेला मंत्रालयात गेलो। तिकडे अपील तयार करून ते लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना दिले। त्यांनी अपीलमध्ये माझं नाव संगणकात नोंदवून मला सुनावणीसाठी एक पेपर दिला। माझी सुनावणी 13 तारखेला अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गेलो। तिकडे माझा पहिला नंबर होता। त्या ठिकाणी मला डॉक्टर रामदास गाडे भेटले। ते केबिनमध्ये होते। डॉक्टर गाडे यांच्या समोर मला बसवलं गेलं। माझ्या बाजूला राजेंद्र ढेरिंगे होता। राजेंद्र ढेरिंगेने रामदास गाडेंना माझं प्रकरण सांगितलं। 1 महिन्यासाठी परवाना निलंबित झालाय। त्यानंतर रामदास गाडे यांनी माझी फाईल किंवा पेपर न बघता माझ्या फाईलवर 2 लाईन मारल्या आणि म्हणाले, राजू यांचं काय ते तुम्ही बघून घ्या। त्या लाईन म्हणजे गाडे आणि ढेरिंगे यांच्यातील सिक्रेट कोडवर्ड आहे। 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन 1 लाख। ज्यांच्या पेपरवर 1 लाईन आहे त्यांच्याकडून 50,000 घ्यायचं, ज्यांच्या पेपरवर 2 लाईन आहेत त्यांच्याकडून 1 लाख घ्यायचं। हे झाल्यानंतर डॉक्टर रामदास गाडे मला म्हणाले, तुम्ही राजूशी बोला। माझ्याकडे राजेंद्र ढेरिंगे यांनी 1,10,000 मागितले। 1 लाख वर देण्यासाठी आणि 10,000 माझ्यासाठी असं त्यांना सांगितलं होतं। मी त्यांना विनंती केली तेव्हा राजू ढेरिंगे यांनी मला 50% डिस्काउंट दिलं आणि माझ्याकडे 55,000 मागितले। मला त्यांना ते पैसे द्यावे लागले। मी 2,000 रुपये राजू ढेरिंगे यांना ऑनलाईन दिले आणि 53,000 कॅशमध्ये दिले। एका व्हिडिओत राजूनं असं सांगितलंय की आम्हाला आमच्या वरच्या लोकांना पैसे द्यावे लागतात। सुनावणी ही रामदास गाडे यांनी घेतली। तेव्हा मंत्री झिरवळ कार्यालयात नव्हते। मी परत 21 तारखेला गेलो तेव्हा झिरवळ कार्यालयात होते। मी त्यांना भेटून बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या ऑफिसमधील लोकांनी झिरवळांना भेटून दिलं नाही। मला पुन्हा राजू ढेरिंगे आणि रामदास गाडे यांच्याकडे पाठवलं। व्हिडिओ तुम्हाला दिसेल की रामदास गाडे यांनी दरवाजा उघडलाय। ते म्हणाले की बालाजी तुझी खूप चर्चा आहे, तुझ्यासाठी मला खूप फोन आले। मी मुख्यमंत्री कार्यालयात रामदास गाडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रारही दिली होती। मंत्रालयात येणाऱ्या 90% लोकांकडून पैसे घेतले जातात, त्याशिवाय काम होत नाही असं निर्मल शर्मा यांनी सांगितलंय। मी रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे या 2 लोकांना फक्त पाहिलंय, बाकी यामध्ये कोणी आहे की नाही हे मला आतापर्यंत माहिती नाहीये। बाकी लोकांना मी बघितलं नाही असं शर्मा यांनी स्पष्ट केलंय।